आता आपण हेअरस्टाईल करायला सुरुवात करून घेऊया. आणि मी पाणी मारून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर एक सिरम यूज केलं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही फोम पण यूज करू शकता आणि पूर्ण केसांवर लावून घ्यायचे. त्याच्यानंतर केस डिटँगल करून घ्यायचे. त्याच्यासाठी पॅडल ब्रश यूज करायचा आहे आणि ब्लो ड्राय करून घ्यायचे केसांचे. कारण जर केस तुम्हाला छान हेअरस्टाईल करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी ब्लो ड्राय कंपल्सरी आहे. केसांमध्ये एक छान हलकेपणा येतो, केसांची हेअरस्टाईल करायला सोपी जाते आणि केसांवर शाईन पण येते, म्हणून ब्लो ड्राय कंपल्सरी आहे. त्याच्यासाठी तुम्ही 2200 वॅटची मशीन वापरू शकता किंवा आयकॉनिकमध्ये जे पण हेअर ड्रायर येतो तो यूज करा. त्याच्यामुळे अगदी छान ब्लो ड्राय होईल. त्याच्यानंतर ब्लो ड्रायसाठी मी हॉट एअर यूज केलेला आहे. आता इथे मी पार्टिशन करून घेते केसांचं. इयर टू इयर पार्टिशन करून घ्यायचं आहे. त्याला तुम्ही टाय करून ठेवा आणि राहिलेल्या केसांचे फ्रंट केसांचे जे आहे ते क्रिम्पिंग करून घ्या. क्रिम्पिंग केल्यानंतर केसांना एक वेगळाच टेक्स्चर येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवं तसे हेअरस्टाईल करायला सोपं जाईल. केस हलके होतील आणि केसांमध्ये हेअरस्टाईल करताना ग्रीप यायला पण मदत होईल. आणि ज्यांचे पण केस विरळ आहेत फ्रंटला, त्यांचे केस एकदम जाड दिसायला लागतील किंवा एक छान व्हॉल्यूम येईल केसांना, म्हणून क्रिम्पिंग कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर क्रिम्पिंगसाठी तुम्ही VNGची मशीन यूज करू शकता किंवा आयकॉनिकची मशीनसुद्धा यूज करू शकता. VNGची जी मशीन आहे ती अगदी अफोर्डेबल आहे. त्याच्यामुळे त्यांनी पण केसांना क्रिम्पिंग अगदी छान पद्धतीने होते. टेम्परेचरवर त्याच्यावर दिलेलं असतं. तुम्ही 220पर्यंत टेम्परेचर त्याचं ठेवू शकता. आता तुम्हाला लक्षात येईल बघा, क्रिम्पिंग केल्यानंतर किती छान दिसत आहेत केस आणि ब्लो ड्राय केल्यामुळे पण केसांना एक वेगळी चमक आणि शाईन आलेली आहे. हेअरस्टाईल करताना लक्षात ठेवा की फोम जे आहे, फोमिंग नोवाचं जे फोमिंग मिळतं केसांसाठी, ते लावल्यानंतर तुम्हाला ब्लो ड्राय करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल की तुम्ही जे आधी हेअरस्टाईल करत होतात आहेत अशाच केसांमध्ये हेअरस्टाईल करणं आणि ब्लो ड्राय केल्यानंतर केसांमध्ये जी हेअरस्टाईल होती त्याच्यामध्ये एक खूप जमीन आसमानाचा फरक असतो. कारण जी हेअरस्टाईल करता तुम्ही ती केसांमध्ये दिसायला हवी आणि कर्ल्स जर तुमचे व्यवस्थित होत नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. कारण जे पण आपण कर्ल्स करतो, मशीन कितीही भारी असली तरी त्याची ट्रिक आणि त्याची टॅक्ट महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे बघा, आता मी काय केलेलं आहे, केसांचे 4 पार्ट करून घेतलेले आहे. तुम्ही 2 पार्ट पण करू शकता आणि त्याच्यानंतर छोटे छोटे पार्ट घेऊन तुम्हाला आयकॉनिकची मशीन घ्यायची आहे आणि ती मशीननी तुम्हाला कर्ल करून घ्यायचा आहे. कर्ल केल्यानंतर तो लगेच सोडून त्याला स्प्रे मारायचा नाही, तर तो कर्ल सोडून घेतल्यानंतर त्याला परत जसं आपण कर्ल करताना गुंडाळलं होतं त्या पद्धतीने गुंडाळून त्याला यू पिन्स किंवा तुम्ही बॉब पिन्स लावून सेट करून ठेवा, जेणेकरून तुमचे पूर्ण केसांची हेअरस्टाईल झाली. म्हणजे पूर्ण केसांची कर्ल झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण स्प्रे मारत 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 ते हळूहळू सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर जे कर्ल्स राहतील ते अगदी फिक्स आणि भरपूर वेळ टिकणारे कर्ल्स असतात. तर ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. आता इनटर्न कर्ल्स आणि आउटटर्न कर्ल्स काय असतात, तर क्लायंटच्या उजव्या बाजूने मी करते ते इंटर्न कर्ल्स आहेत, जेणेकरून म्हणजे दोन्ही बाजूने कर्ल्स सेम दिसतील, व्हॉल्यूम सेम दिसेल आणि केसांमध्ये कोणतंही हेअर एक्सटेन्शन न यूज करता जर तुम्हाला हेवी कर्ल्स आणि हेवी व्हॉल्यूमवाले केस दाखवायचे असतील तर ही कर्ल्स पद्धत अगदी छान आहे. त्याच्यासाठी आयकॉनिकचीच मशीन मला योग्य वाटते. कारण जर नोवाच्या वगैरे ज्या लोकलच्या ज्या आहेत VNGच्या, त्यांनी व्यवस्थित कर्ल्स होत नाहीत. कारण मी हे प्रॅक्टिस करताना बऱ्याच वेळा बघितलेलं आहे आणि आयकॉनिकची जी मशीन आहे त्याची प्लेट पण अगदी छान आहे. आणि बघा मी आता कसं करते की टेम्परेचर चेक करत करत मी कर्ल्स करून घेते आहे, सोडते आहे, त्याला परत पिन लावून टक करून ठेवते आहे. बघा आता प्रॉपर तुम्हाला लक्षात आलं असेल. कर्ल्सची जी हेअरस्टाईल आहे तुम्ही वेस्टर्नवर करू शकता, साडीवर देखील करू शकता, एंगेजमेंट लुकमध्ये करू शकता, लेहंग्यावर करू शकता. कोणत्याही पद्धतीमध्ये तुम्ही कर्ल्स करून हेअरस्टाईल करू शकता. ब्राईडमध्ये कर्ल्स हेअरस्टाईल करताना एक बेनिफिट असतो की तुम्ही जर तुमच्याकडे वेळ आहे, फर्स्ट मेकअप करताना तुम्ही कर्ल्सची हेअरस्टाईल केली आणि नेक्स्टला तुम्हाला मेसी बन ह्याच्यावर खूप छान करता येतो. जरी तुम्हाला त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी ह्याच कर्ल्स केलेल्या हेअरस्टाईलवर ब्राईडची नंतर परत कसं मेसी हेअरस्टाईल करायची ते नक्की तुम्हाला दाखवेल. कर्ल्स पूर्ण आपल्याला प्रॉपर करून घ्यायचे आहेत, कंटाळा करायचा नाही आहे. कारण जर तुम्ही कंटाळा केलात, 1-2 केस राहिलेत आणि छोटे छोटे पार्ट जर केले नाहीत तर व्यवस्थित कर्ल्स होणार नाहीत आणि बऱ्याच क्लायंटची मग तुमच्याकडे कंप्लेंट येईल की आमचे कर्ल्स व्यवस्थित राहिले नाहीत, बऱ्याच वेळ टिकले नाहीत. तर तसं न करता जे पण काही आपण काम करतो ते मनापासून करा आणि थोडा वेळ लागला तरी चालेल. आता बघा कशा पद्धतीने कर्ल्स केले. आता इथे व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे, पण मी त्याच्यानंतर पूर्ण कर्ल्स सोडून घेतले, त्याच्यावर स्प्रे मारून घेतला आहे. हा जो आहे तो होल्डिंग स्प्रे आहे. तुम्ही कोणताही होल्डिंग स्प्रे किंवा टाफचा पण यूज करू शकता. त्याच्यानंतर छोटासा पफ करून मी
त्याच्यावर छोटे छोटे नॉच करून घेतलेले आहेत केसांना आणि आता फ्रंटची हेअरस्टाईल करून घेते. मागचे कर्ल्स बघा किती प्रॉपर झाले आहेत आणि छोटे छोटे. त्याच्यानंतर फ्रंटची हेअरस्टाईल करताना जे पण मागे केस येतील ते पण कर्ल्स करून घ्यायचे आणि स्प्रे मारून घ्यायचा आहे. पिना एकदम क्रॉसमध्ये टाईट लावून घ्यायच्यात जेणेकरून आपली जी हेअरस्टाईल आहे ती सुटणार नाही. आता जे फ्रंटची जी हेअरस्टाईल आहे ती मी करून घेते आहे. आता फ्रंट हेअरस्टाईल करताना मी वन साईड पार्टिशन करून घेतलं आहे आणि टेलकोमच्या मदतीने म्हणजे टेलकोमच्या मागचा जो स्टीलचा जो रॉड असतो त्याच्या मदतीने आपल्याला क्रिस क्रॉस करत केस पार्टिशन करून घ्यायचे आहेत. आणि फ्रंटचा जो थोडे जो पार्ट सोडलेला आहे मी तो जे फोरहेड कवर करण्यासाठी असतो, ज्याचे फोरहेड खूप मोठं आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीने केस तुम्ही सोडू शकता. आता जे पाठीमागचा जो पूर्ण पार्ट होता त्याचा एक नॉर्मल रोल घालून घेतलेला आहे मी आणि त्यालाच मी फुगवायचा प्रयत्न करते, म्हणजे त्याच्यात छोटे छोटे पार्ट बाहेर ओढते आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर एखादा सेटिंग स्प्रे मारून घ्यायचा आहे म्हणजे जे पण काही केस आहेत ते पॅक बसतील. आणि शक्यतो ज्यांचा फोरहेड मोठा आहे त्यांचे जी हेअरस्टाईल आहे फ्रंटची ती तुम्ही कानावरून घ्या, म्हणजेच त्यांचा फोरहेड पण कवर होईल आणि एकदम एलिगंट दिसेल, म्हणजे हेअरस्टाईल जी आहे ती एकदम सुंदर दिसायला मदत. हेअरस्टाईल सेट करताना तुम्हाला पिन यूज करायची आणि फायनल हेअरस्टाईल पॅक करताना तुम्हाला बॉब पिन्स यूज करायचे आहेत. आता जे फ्रंटचा रोल करून घेतलेला आहे आणि राहिलेले जे केस आहेत त्याचे तुम्ही कर्ल्स करू शकता, पण इथे मी एक एक साधी वेणी घालून घेतलेली आहे आणि त्याला लूज करून घेते नंतर. आणि आता इथे जी हे कर्ल्सची जी हेअरस्टाईल आहे ही अगदी बेसिक आहे. बेसिक कर्ल्स तुम्ही ब्राईडला करू शकता आणि सायडर्सला देखील करू शकता, पण हे केस तुम्हाला लक्षात आले असतील किती मोठे आहेत आणि मोठे केस असतील तर कर्ल्सची हेअरस्टाईल अगदी छान होते. याच्यामध्ये साऊथ इंडियन पण हेअरस्टाईल खूप छान छान आहेत. त्या जर तुम्हाला बघायचे असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील नक्की घेऊन येणार आहे. आता इथे बघा मी एक साधी वेणी घातलेली आहे आणि शेवटीचं जे शेंडी असते म्हणजेच जे पण शेवटचा केसांचा भाग उरलेला असतो वेणी घालून तर तो कर्ल्स करून घ्यायचा आहे, तो तसाच सोडून द्यायचा नाही, म्हणजे प्रत्येक जी गोष्ट आहे ती केस हेअरस्टाईलमध्ये परफेक्ट दिसायला हवी. आता एक साईड फ्रंटची हेअरस्टाईल झाल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे आता हार्ड स्प्रे करून घेते आहे. हार्ड स्प्रे तुम्हाला हवा तो यूज करा आणि सेक्शन बाय सेक्शन मी त्याला क्लीन करून घेते आहे. तुम्ही पिनच्या मदतीने देखील करून घेऊ शकता. आता जो मी फ्रंट पार्ट सोडला होता छोटासा 1 इंचाचा किंवा 1 बोट असं म्हणू शकतो आपण, आणि त्याला स्प्रे करून आता मी त्याला एक विशिष्ट आकार देते आहे, म्हणजे जेणेकरून आपला फोरहेड पण कवर होईल आणि टिपिकल हेअरस्टाईल वाटणार नाही आणि खूप जास्त वेगळी पण दिसायला नको, म्हणून छान त्याला मी टाय करून घेते आहे. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी पण बाजूची हेअरस्टाईल करून घ्यायची आहे. फ्रंटची हेअरस्टाईल करणं थोडं अवघड जात असेल तर तुम्ही ह्याच्यासाठी प्रॅक्टिस करायला हवी आणि हेअरस्टाईलची प्रॅक्टिससाठी जर तुम्हाला कोणी मॉडेल मिळत नसेल तर तुम्ही डमी घेऊ शकता आणि डमी पण तुम्हाला अगदी ऑथेंटिक केस असणारीच घ्यायची आहे. जर एखादी डमी तुम्ही लोकल बाजारातून घेतली तर ते बघा एकदा हेअरस्टाईल केल्यानंतर त्याचे केस मेसी होऊन जातात आणि त्याच्यावर ज्यावेळेस आपण टॉंग करतो, स्ट्रेटनिंग करतो, ती पूर्ण मशीन जी आहे यूज करतो त्या डमीवर, त्यावेळेस एकदा यूज केल्यानंतर ती डमी पूर्ण खराब होऊन जाते. म्हणूनच घेताना पण ऑथेंटिक डमी घ्या जेणेकरून तुम्हाला खूप वर्षानुवर्ष तिचा उपयोग होईल. आता दुसऱ्या बाजूचं मी हेअर टाय करून घेते आहे आणि मी ते सिम्पल करते, पफवरच लूज असे केस टाय करून घेते आणि त्याला परत सेक्शन बाय सेक्शन क्लीन करून घेते, कारण आपण क्रिम्पिंग करून घेतलं आहे आणि प्रॉपर क्रिम्पिंग केल्यामुळे केसांना लुक देखील अगदी छान आणि डिसेंट येतो म्हणूनच. आणि बघा तुम्ही सेक्शन बाय सेक्शन मी स्प्रे करते, क्लीन करते. हेअरस्टाईल करताना लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला सेक्शन काढायचे असतात त्यावेळेस की तुमचे हात चिकट झाले नाही पाहिजे स्प्रेने. जर तुमचे हात चिकट झाले तर जे सेक्शन्स आहेत ते व्यवस्थित होत नाहीत. आता इथे आपल्या फायनल हेअरस्टाईल झालेली आहे आणि अजून एका बाजूचं जर तुम्हाला लूज असं फ्लिक्स सोडायचे असतील तर त्याला देखील कर्ल करून घ्या. छोटी कर्ल मशीन असेल तरी करून घ्या आणि नॉर्मल कर्ल करून घ्या. खूप छोट्या मशीनने अगदी छोटे छोटे कर्ल्स होतील. जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही करून घेऊ शकता. आणि ही झाली आहे आपली फायनल हेअरस्टाईल. कशी वाटली तुम्हाला आजची हेअरस्टाईल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता माझा तुम्ही एवढा व्हिडिओ बघतच आहे तर त्याला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्हाला छान 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 व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. कमेंट पण करून सांगा की जे पण व्हिडिओज मी टाकते ते तुम्हाला आवडत आहेत की नाही ते. आता मी इथे एका ब्रोचने म्हणजे मोतीच्या ब्रोचने केसांना लावलेला आहे आणि आता शाईन स्प्रे करून घेतलेला आहे. हा फायनल लुक आहे हेअरस्टाईलचा. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण तयार होता त्यावेळेस तर खूपच छान हेअरस्टाईल दिसते. मग
एकदा तुमच्या बॉब पिन फिक्स झाल्यानंतरच तुम्हाला हेअर स्प्रे करायचा आहे. हेअर स्प्रे म्हणजे हार्ड स्प्रे जो असतो तो केसांवर मारायचा आहे आणि शेवटी तुम्ही त्याच्यावर शाईन स्प्रे यूज करू शकता. अगदी ट्रेंडी हेअरस्टाईल आहे ही. नक्की ट्राय करून बघा, प्रॅक्टिस करा आणि जमलं तर मला कमेंट करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. असे भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.